नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विकास आणि या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे व्हिडिओ कसं एडिट करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे तुमचा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. जर व्हिडिओ तुम्ही मध्ये स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही मला काय म्हणायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला VN ॲप डाउनलोड करायचं आहे. जे प्ले स्टोअर आणि जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनवर पण हे ॲप अवेलेबल आहे. तर याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता असा काही इंटरफेस दिसतो, असा काही लोगो दिसतो या ॲपचा. त्याच्यानंतर त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मी सगळे प्रोजेक्ट आणि सगळे व्हिडिओ इथूनच एडिट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला साईडला एक प्लसचं चिन्ह दिसत असेल, प्लसच्या चिन्हावर तुम्हाला टच करायचं आहे. नंतर न्यू प्रोजेक्ट इथे तुम्हाला टच करायचं आहे. या ॲपचा एक फायदा आहे की तुम्ही व्हिडिओ एडिट केल्यानंतर खाली लोगो येत नाही आणि हे एकदम फ्री आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ सिलेक्ट करूया. तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही व्हिडिओ इथून सिलेक्ट करू शकता. तर मी हे 5 व्हिडिओ सिलेक्ट करत आहे इथून. तर मित्रांनो मी व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक बाण दिसेल, बाणावर तुम्हाला टच करायचं आहे. तर आपले सगळे व्हिडिओ इथं आलेले आहेत जे आपण सिलेक्ट केले. याला तुम्ही असं झूम आउट सुद्धा करू शकता आणि झूम इन सुद्धा करू शकता. झूम आउट केल्याचा एक फायदा आहे की तुम्हाला खाली व्हॉइस लाईन दिसेल. व्हॉइस लाईनचा हा फायदा तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. खाली पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे जे मी इथं बोललोय तिथं हा बाण वरी गेलेला आहे आणि जिथं मी शांत आहे, जिथं मी काहीच बोललेलो नाही, तिथं हा बाण सगळ्यात खाली आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथपर्यंत सिलेक्ट करायचं जिथपर्यंत मी बोललेलो नाही. त्याच्यानंतर इथं खाली कात्रीचं एक ऑप्शन आहे स्प्लिट म्हणून, याला तुम्ही टच करायचंय. टच केल्यानंतर मित्रांनो सायलेंट पार्ट तुम्हाला डिलीट करायचा आहे. तर मित्रांनो मी सायलेंट पार्ट डिलीट केलाय. त्याच्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला सगळा व्हिडिओ मधला सायलेंट पार्ट जो आहे तो सगळा तुम्हाला डिलीट करायचा आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही वरी ओरिजिनलचं ऑप्शन दिसते तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. इथून तुम्हाला इंस्टाग्रामसाठी किंवा युट्यूबसाठी ज्यासाठी व्हिडिओ तुम्ही बनवत आहात त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी बनवतो युट्यूबसाठी व्हिडिओ, तर मी युट्यूबच्या चिन्हावर टच करतोय. तर जसं मी युट्यूबच्या चिन्हावर टच केलं तसं हा असा काही बॅकग्राऊंड आलेला आहे. बॅकग्राऊंड आल्यानंतर मी या व्हिडिओला साईडला करतोय जेणेकरून मला साईडला त्याला नाव टाकता येईल, काही टायटल टाकता येईल. तर बॅकग्राऊंड तर आपण सिलेक्ट केले. बॅकग्राऊंडला जर तुम्हाला अजून काही प्रकारे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. तुम्ही पाहू शकता इथं BG म्हणून एक ऑप्शन आहे बॅकग्राऊंड, तर याला तुम्हाला टच करायचं आहे. याला टच केल्यानंतर तुम्ही इथं मागचा बॅकग्राऊंडचा जो कलर तुम्हाला ठेवायचा तुम्ही तोही ठेवू शकता. जसं की मी पांढरा ठेवतोय. आणि इमेज या ऑप्शन वरून तुम्ही जर तुम्हाला फोटो जर ठेवायचा असेल मागच्या साईडला तर तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता. तर मी पांढरा कलर ठेवतोय. पांढरा कलर ठेवल्यानंतर अप्लाय टू ऑल करतोय. जर तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक टाकायचं असेल इथे म्युझिकचं ऑप्शन आहे. म्युझिकच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर म्युझिक इथे तुम्हाला न्यू अल्बम सिलेक्ट करायचा आहे. न्यू अल्बमचं तुम्ही काही बी नाव ठेवू शकता. जसं की मी ठेवतोय विकास. त्याच्यानंतर क्रिएट अल्बम करायचा आहे. इथून तुम्हाला इम्पोर्ट म्युझिक करायचे. इम्पोर्ट म्युझिक करून तुम्ही इथं फाईल ॲपला सिलेक्ट करायचं. इथे तुम्हाला तुमच्या फोनचा सगळा डेटा शो करेल. शो केल्यानंतर तुम्ही इथून तुमची जी काही म्युझिकची फाईल असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे, तुम्हाला यूज करायचे. त्याच्यानंतर इथे राईटचं ऑप्शन आहे. राईटच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. पाहू शकता मित्रांनो मी बॅकग्राऊंडला एक म्युझिक टाकलेलं आहे. ते म्युझिक बॅकग्राऊंडला चालत राहील. आणि जर तुम्हाला साईडला जर काही नाव टाकायचं असेल तर तुम्ही इथून नाव, जसं की मी इथं करतोय तर मी ते एक नाव ॲड केलंय, सबस्क्राईब प्लीज. जर तुम्ही या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारचे भरपूर काही व्हिडिओ तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर तुम्ही याचं ॲनिमेशन सुद्धा बदलू शकता. ॲनिमेशन कसं बदलायचं मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. तुम्ही जे नाव ॲड केले त्या नावाला तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्ही इथं मोशनचं ऑप्शन आहे, या मोशनच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या मोशनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याचे काही ॲनिमेशन तुम्ही बदलू शकता. तर मी सगळ्यात पहिल्यांदा फेड करतोय. फेड बघा कसा येतो. तर फेड असा येतोय. त्याच्यानंतर स्केल केल्यानंतर हा झूम आउट होऊन झूम इन होतोय. स्पिन असा केला की तो फिरता येतोय. तुम्ही याचा टाइम सुद्धा वाढवू शकता. तर मी असा काही टाइम वाढवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओचा स्पीड जर कमी जास्त करायचा असेल तर तोही तुम्ही इथून करू शकता. खाली स्पीडचा ऑप्शन आहे. मागे आल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता खाली बरेचसे ऑप्शन आहेत. हे ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा व्हिडिओ अजूनही चांगल्या प्रकारे बनवू शकता. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे समजला असेल. जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो टाकून इंस्टाग्रामसाठी जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट करून मला सांगा. तसं मी तशाही प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेल. आता हा आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर तुम्हाला याच्यात आणखीन काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. टेक्स्टच्या खाली एक फोटोचा ऑप्शन आहे. या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करून मला जर काही फोटो नाही तर व्हिडिओ जर ॲड करायचे असेल या व्हिडिओमध्ये तर तेही मी करू शकतो. तुम्ही फोटो ओपन करतोय. फोटो ओपन केल्यानंतर मला जर हा फोटो ॲड करायचा आहे या व्हिडिओमध्ये तोही मी ते ॲड करू शकतो. मी नाव सध्यासाठी कट करतोय. नाव कट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या साईडला माझा हा असा फोटो येतोय. फोटोच्या ऑप्शनमध्येच एक साईडला स्टिकरचा ऑप्शन आहे. स्टिकरच्या बटनावर क्लिक करून मी सबस्क्राईब नाही तर काही इमोजी टाकायचा असेल तर तेही मी इथून टाकू शकतो. अशा भरपूर प्रकारचे तुम्हाला स्टिकर सुद्धा या ॲपमध्ये मिळणार आहेत. आणि इथे त्यामध्ये फिल्टरचा ऑप्शन आहे. फिल्टरच्या ऑप्शन मध्ये क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कलर बदलू शकता. ते खाली एपेक्सचा बी ऑप्शन आहे. एपेक्सचा ऑप्शन कसा वापर करायचा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी जर तुम्हाला व्हिडिओ असा सिलेक्ट करायचा आहे, व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर मी इथे समजा तुम्हाला इथं जर कट पाडायचा आहे तुम्ही इथं स्प्लिट करून कट पाडू शकता. कट केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचे. प्लसच्या चिन्हावर
क्लिक केल्यानंतर बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. जसे की हा ऑप्शन मी वापरतो शेकचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ शेक होतोय. तो दोस्तों आपको बताना चाहूँगा सबसे पहले तुम्ही अशाही प्रकारचे व्हिडिओ तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओ बनून झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला वरी एक निळ्या कलरचं बटन दिसतंय. या बटनावर तुम्हाला टच करायचं आहे. बटनावर टच केल्यानंतर तुम्हाला ऑटोचा ऑप्शन ठेवायचा. ऑटोचा ऑप्शन ठेवल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. काही वेळातच तुमचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे.